हाय. कोण अधिक करणार आहे? दोघी एकत्र युट्यूब ब्लॉग मध्ये या स्वागत आहे. कोणाचा युट्यूब ब्लॉग आहे ते तुम्ही ठरवा. तुम्ही कोणत्या चॅनलवर बघताय त्याप्रमाणे तुम्ही तुमचा अँगल डिसाईड करू शकता. आज मेकअपचा ब्लॉग करणार आहे मी. मला जे येतं त्याप्रमाणे ट्रेडिशनल मेकअप करणार आहे, म्हणजे नॉर्मल मला साधा. आणि तुम्ही काय करणार आहात? मी थोडासा मॉडर्न असा एक पाटील असं करायचा प्रयत्न तरी आहे. त्यामुळे तिचा लुक पूर्ण कसा आहे तो तिच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे आणि माझा लुक कसा आहे तो माझ्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही इथेही बघा. आता आधी साहित्य, कृतीचं साहित्य मी सांगते माझ्या ह्याचं. हो, साहित्याचं मी तुम्हाला इकडनं एक शॉर्ट जर का दाखवला तर तिला साहित्य काय म्हणावा हा प्रश्न आहे. हे बघा, साहित्य टिकली सुद्धा येते आणि गरिबी बघा काय करायचं. पण ह्या डब्या तुटतातच, त्याचं माझं काही नाही. पण त्या मी सुंदर वापरणं आहेत. बंद केलंय त्या आता. पण ते सुंदर आहेत. त्या तुटतात. याला- त्याची आतली पावडर होते. तो एक मिस क्लेअरचं हे आयब्रो फिलर आहे. पण ह्याला आपल्याकडे मसाबाचं ऑप्शन नाही. तुमच्याकडे नाही मला सांगायचं. दाखव ना. मसाबाचं ऑप्शन आहे. हे दाखवेन मी करताना. तू वापरू माझ्याकडे खूप शकतेस. काय काय आहे. हा बघा बघा, हे बघा भरपूर साऱ्या लिपस्टिक्स आहेत माझ्याकडे. हा माझा मेकअपचा पाऊच आहे. खूप छान आहे सगळं. माझ्याकडे सगळं भारी आहे. कारण पार्टी लुक आहे ना आपला, ट्रेडिशनल घरचा असा साधावाला. एस्टी लॉडरचं हे आहे लिक्विड फाउंडेशन, जे मी खरं तर वापरत नाही. मी सिरियललाच फक्त फाउंडेशन वापरते. पण आज आता मेकअपचा ब्लॉग असल्यामुळे मी वापरणार आहे. मी पण एस्टी लॉडर वालीच आहे. हो. हो हो, प्रश्नच नाही. वन ऑफ द बेस्ट फाउंडेशन्स. पण मग ती आता ते वापरते तर मग मी रेअर ब्युटीने मेकअप करून माझ्याकडे रेअर ब्युटी आहे. खूप महाग प्रॉडक्ट. आपला हा साधासा स्पंज. हे आमचं महागडं नाही आहे ऍक्च्युली. के नाही, ब्युटीचं माझा प्रायमर संपलाय. मी तुला देते. पण हा के ब्युटीचा प्रायमर खूप सुंदर खूप आहे. चांगला आहे. खूप चांगला आहे. तुम्ही अगदीच त्याने एक घेऊ शाईन शकता. पण येते. आता मी दाखवणार आहे. आणि ट्रान्सल्युसंट पावडर पण आहे, के ब्युटीचीच आहे. हे सगळं आम्ही 7व्या मुलीच्या वेळेला एकत्र घेतलेलं शॉपिंग आहे. मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन वगैरे सगळं लावून झालंय, कारण मी घरून लावून मी इथपर्यंत आले. रिक्षात तोंड झाकून वगैरे. आता प्रायमर लावूया आपण. हा सुंदर आहे प्रायमर, पण खरंच तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. आता गंमत अशी आहे की माझा मेकअप कसा होतोय मला काही कळणार नाहीये. मी सांगणार. कारण चष्मा नाही आणि मी लेन्सेस पण लावलेले नाही आहेत. तुझ्याच्यात किती छान दिसतंय. आय नीड अ न्यू फोन. आपण गिफ्ट करूया प्लीज. तुम्ही इग्नोर करा. कदाचित हे वाक्य राहणार नाही. प्रूफ म्हणून माझ्यावर येऊ शकतं ते वाक्य. असं छान कन्सिलर वगैरेच्या झंझटमध्ये आम्ही पडणार नाही. नाही, मी कधी वापरतच नाही. पण कन्सिलर त्यापेक्षा मुळात खरं मला असं वाटतं, म्हणजे कन्सिलरची गरज नसते. आपण जर फाउंडेशन लावलं तर तेवढे कव्हर होतात. पण तुमचे डार्क सर्कल जर जास्त असतील तर खाण्यात चेंज करा, छान झोप घ्या, स्ट्रेस कमी करा आणि मग तुम्ही फ्रेश दिसाल. आणि मग फ्रेश दिसल्यानंतर डार्क सर्कल्स हळूहळू कमी होतात. त्यामुळे कन्सिलर लावायला लागणार नाही इथपर्यंत आपण आपलं फेस छान ठेवण्याची गरज आहे. आणि तरीही काही झालं नाही तर मात्र एक कन्सिलर जवळ ठेवायला काहीच हरकत नाही. पण माझ्याकडे नाही, मी वापरत नाही. मला असं वाटतं की खूप होतं आणि हो, हो, हो. Absolutely. काही काही वेळेला तो जास्त झाला किंवा तर मग असे लाईन्स दिसतात कदाचित. क्रॅक होतो तुझे. आणि प्रोफेशनल अगदीच तू फोटोशूट वगैरे करत असशील आणि त्यांनी समोरनं लावला तरच. हा, म्हणजे ते टचअप करायला 17 वेळा कोणतरी असतं, असिस्टंट्स असतात. पण आपला आपण मेकअप करताना असं होतं की नको, एवढं दिसतं ते ठीक आहे. आणि तसंही आता मला ब्लर दिसतं, त्यामुळे मला वाटते सगळं छान आहे. मी तुला सांगणार मस्त अगं लाव, अजून थोडं लाव, अजून थोडं लाव. ओके, सो मी पण फाउंडेशनने सुरुवात करते. मी पण कन्सिलर लावत नाहीये. मी पण नाही, मी आयब्रोनी सुरुवात करते आज. ओ, मला वाटलं तू सुरू केलंय. नाही, मी आपलं हेच केलं. ओके, मी गोव्याला जाऊन आल्यानंतर थोडीशी टॅन झाली आहे, त्याच्यामुळे थोडी मी तुम्हाला अशी एक आता आयब्रो पण अंदाजाने करायच्या, म्हणजे जरा डेंजर झोन आहे. मी अजून एक मेकअपचा व्हिडिओ केला आहे, तो अजूनही माझ्या ड्राफ्ट्समध्ये आहे, तो मी लवकर टाकेन. बट त्याच्यात सुद्धा मी हेच सांगितलं आहे की कधीही फाउंडेशन तुमच्या शेडचं असलं पाहिजे. त्या बाबतीत कधीही कॉम्प्रोमाइज करायचं नाही की राहू द्या त्यांच्याकडे नाही तर मग मी घेते. नो नो नो, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. हो, नाही, फाउंडेशन असं कसं नाहीये तर घेते असं नाहीच करून हो. चालणार. नो, नाही, नेव्हर. हल्ली ते फाउंडेशन आणि मी खरं सांगते, कस्टमाइज करून मिळतं काय ना. हो का?
ओ वाव. तुमच्या स्किन टोन प्रमाणे 3-4 कलर मिक्स करतात आणि तुमच्या कलरचा फाउंडेशन तुम्हाला बनवून देतात. पण नसेल तरी चालू शकतं, खरंच चालू शकतं. फाउंडेशन नसेल तरी डोळे छान दिसणं, लिपस्टिक, आयब्रो आता माझे कमी झालेत म्हणून. अदरवाईज तुमच्यात थिक आयब्रोज असतील तर खरं तर आयब्रोज पण काही करायची गरज नाही पडत. छान. आयब्रोज ऍक्च्युली करण्यापेक्षा एक थोडंसं शेप आपण जो देतो ना तेवढा. पण मला किंवा तर शेप विरळ असतात. माझ्या जवळून गेल्याच आहेत आता, असं झालंय. पण टॅटूइंगच्या थोडं मी नाही फेवरमध्ये, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त शार्प होतात आयब्रोज, तर तो माझा झोन नाही. मला इनफॅक्ट असे बारीक कोणाचे सांगू, त्या रश्मिकाचे वगैरे कसे दिसतात, मला फार आवडतात ते आयब्रोज. बापरे. तर असा हा मसाबाचा एक मस्कारा टाईप आहे तो आयब्रो फिलर असं. हो, मी आज ट्राय करणार आहे. तर त्याने त्या छान राहतात. तर मी सगळंच अंदाज पंचे दाहोदरचे करते. नेक्स्ट मी करते आहे माझं फाउंडेशन झालं आहे, एवढंच लावणार आहे, यापेक्षा जास्त नाही करणार आहोत आपण. नेहमी तुम्ही एकच पॅलेट बघता माझे आय शॅडोची. बघा जरा काहीतरी भयानक झालंय का? हो, इकडे बघा. काही नाही, थोडंसं ठीक आहे, मॅनेजेबल आहे. ओके. मला असं वाटतंय माझं आय मेकअप वगैरे सुरू असताना ह्याचं झालेलं असणार आहे. हो, कारण असं काय याच्यात काही मला फार करायचंच नाही आहे पार्टी. खरं तर आज पार्टीला मी जाणार आहे आणि मेकअप ही करणार आहे, पार्टी मेकअप. येस, आणि मी आहे घरात. प्रेझेंट ठुमकाचं शूटिंग करावं. हां, छान महेश्वरी साड्या आल्या आहेत बाय द वे, चेक्सवाल्या, आणि ज्याची स्टोरी पण टाकली आहे. त्या दिसायला कळत नाही आहे काही काही जणींना की किती छान दिसू शकतात. त्यामुळे त्या आम्ही नेसणार आहोत आज, कारण त्या बघूनच इतक्या कमाल आणि इतक्या सुंदर आहेत. सांगा काय सांगत होतो तू? नाही मी मला पण आयशॅडो हवीच आहे. घे मग तू यातले यूज कर. हो गे. ब्राऊन आहे छान. ब्राऊन. पण जरा कसं मॉडर्न लुक करतोय ना. ह्या शेड्स आहेत. ब्राऊन म्हणजे कुठला ब्रँड Modern आहे? म्हणजे काय? हुडा ब्युटी आहे. माय गॉड. ह्याच्यात जरा मला दिसतंय हा कॅमेरा. हां, मग तू त्याच्यात बघून कर. मी हा आरसा ठेवते. जरा आयब्रोज नीट कर. खरं तर ब्रशेस वगैरे वापरू शकता, पण पाहिजेच का? त्याच्याशिवाय काही अडलं आहे का? तर असं मुळीच नाही. थोडंसं मी हे गोल्डन घेणार आहे कलर आणि असा लावणार आहे सेंटरला. ओके. इथे पण घेणार. आम्हाला हवी ती पिचिश पिंक नाही आहे हो याच्यात. ह्यात आहे मग हे. ओके. See? घेते अतिशय सुंदर. आणि आरसा हा. आता ताईचं हे काय म्हणणं आहे ते बघूयात. मसालाचं कधी घेतलंय काय माहिती, मी सांगतो. माझे जे हा पोर्शन आहे हा थोडासा असा काय झालं, काय अंदाज यायला वेळ लागतो. असा पफी वाटतो मला. त्यामुळे मी आयशॅडोचा एक स्ट्रोक असा वरपर्यंत घेते, म्हणजे तो डीप. हे सिरम आहे का वॅक्स आहे? नाही, ते मस्कारा टाईपच आहे ते. पण हे आधी लावणं एक्सपेक्टेड आहे का नंतर? नंतर. पण तेवढंच लावणंही पुरेसं असतं. पण माझ्या आयब्रो एवढं चांगलं मग हे नाही. कर. थोडंसं मला फील करायला लागणार. तर मी सांगत होते की एक असा स्ट्रोक मी वरपर्यंत घेते, म्हणजे ते कट होतं आणि छान दिसतात डोळे. ओके. तर त्याच्यात मध्ये असा छोटूसा शिमर. का नाही? प्रयत्न चालू आहे, बघू. त्याच्यामध्ये येत आहे. नाही, छान दिसतंय. हो, सवय नाही त्याच्यामुळे येते. ते कडक होते वाटते इव्हेंच्युअली, है ना? हो, हे मस्कारा टाईप आहे, मी तेच म्हटलं. ओके. हे असं झाल्यानंतर कॉर्नर्स जे असतात त्याला काय म्हणतात, या इकडच्या कॉर्नर्स? सॉकेट्स. ते मी डार्क शेडनी करते. हा डार्क ब्राऊन आहे. त्याने डोळे सुंदर दिसतात, म्हणजे असे मोठे वाटतात. माझे डोळे असे लहान आहेत, त्यामुळे ते केलं की छान वाटतं. मी पण करणार. करा. माझ्याकडे अजून तुम्हाला पार्टीला चालणार आहे का?
ही स्विस ब्युटीची आहे आणि ही पण मला एका मेकअप दादांनी गिफ्ट दिली आहे. पार्टीला जाणारच आहे ती, माझी पार्टी, होम पार्टी. अशा दोघे पण बोटांनी दाखवतोय कसं काय एज्युकेशन आहे हे काय घरातल्या घरात आपण असं पटकन करू शकतो, वेळ पण नाही हो लागत. खरं आहे. हां ॲक्च्युली जर तुम्हाला कमीत कमी खर्च करायचा असेल तर प्लीज आमचं मेकअप रुटीन फॉलो करा. आम्ही जे फाउंडेशन्स फक्त आम्ही थोडे महागडे यूज करतो, अदरवाईज फार काही महागडे यूज नाही करत. हा पण Eyebrow ते filler, तुम्ही foundation, तुम्हाला foundation- साधंवाला पण फाउंडेशन चालू फक्त शकतो. तुमची स्किनला सूट झालं पाहिजे. ते तुमची स्किन हां. ऑइली आहे कशी आहे ते तुम्हाला म्हणजे ते माहिती आहे. टेलिव्हिजन करताना त्या शूटिंगला दिवस रात्र किंवा डे जवळपास 14 तास मेकअप खाली असतो आणि लाईट्स असतात, खूप नाहीत हल्ली, कमीच असतात, पण बाहेर डे लाईटला शूट असतं, त्याच्यासाठी फाउंडेशन लागतं. ऑरल्स आपण फाउंडेशन नाही लावलं तरी चालू शकतो. आणि नाही म्हणून चांगलं फाउंडेशन सुद्धा लागतं. कारण जर का 14 तास आणि 15 तास मेकअपमध्ये असणार असेल तर आपल्याला बेस्ट क्वालिटीच यूज करणार. येस. 2 तास फक्त बाहेर तर जायला आता- तुम्ही फार महागडं घ्यायची गरज नाही. आता इथेही आपण जरा हायलाईट करणार आहोत, तसं मी नॉर्मलवालंच घेते. बघू केवढा वेळ आहे मेकअपच हो तेवढंच करायचंय, बाकी काहीच नाही आमचं. राहू दे आपण करू. डोळे झाले की हे संपला मॅक्सचं आहे. विषय. बापरे काय, आमच्याकडे पिक्सी ब्युटी आहे. बाय द वे माझं सतत कन्फ्युजन आहे. मला हे फ्रंट कॅमेऱ्याचं इथे लुक, त्यामुळे मी वाटेन अशी चकणी झाली. स्वतःलाच बघतो आपण. पण समजून घ्या. ओके ओके झालं. लायनरही लावू शकतो आपण, पण मी नाही लावत लायनर, म्हणजे वरती. पूर्वी मी खूप लावायचे. पूर्वी माझा लुक असायचा, ते वरनं लॅक्मेचं लिक्विड लायनर असं डार्क म्हणजे त्या ब्रशनी लावलेलं असं, आणि बास. आणि आयब्रो तर माझ्या खूप होत्या जाड आणि लिपस्टिक तू आयब्रोज जाड होत्या खूप. म्हणजे जाड आणि अशा जॉईंट होत्या आयब्रोज. पण मग गेल्या वय काही काय हो वयाने वयात आयब्रोज जातात काही? गेले. आता मी तर करतच नाही हल्ली eyebrows. मी पण नाही करत. एवढंच घेतलंय फाउंडेशन. आता हे पण खूप आहे खरं तर, तसं पुरवायचं. मला आरसा लागणारच आहे. ओके. माझा आता इथपर्यंत झाला, तोपर्यंत मी मस्कारा घेते. मस्कारा ताई तुझ्याकडे कुठला आहे मला बघा? तो गेलाय कुठे ते लॉरियलचा. नाही मस्कारा आहे त्याचा हा वरचा. राजेश आपण हे शोधत होतो. लॉरियल आहे पॅरिस. लॉरियल पॅरिस. मस्कारा सुद्धा गेम चेंजर आहे माझ्या मते. आयब्रोज हो डोळे आणि मस्कारा हा गेम चेंजर. आता हा माझा बर्थमार्क आहे. हा मी अनेक व्लॉग्समध्ये बोललेली आहे, पण तरीसुद्धा जे नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना कळत नाही. तर हा बर्थमार्क आहे आणि तो सर्जरीनी काढू शकते मी, पण माझं असं होतं की मला नाही काढायचं आहे, कारण तो माझ्या जन्मापासून माझ्याबरोबर आहे. सो शेवटापर्यंत असायला हवा. तर असं आहे. डन. आता हाच स्पंज असं खाली फिरवते मी, कारण स्किन टोन करेक्ट असल्यामुळे नेक मॅच करण्याची गरज नाही. झालं. आता ही ट्रान्सल्युसंट पावडर आहे. ज्या वेळेला तुम्हाला जास्त तासांसाठी मेकअप ठेवायचा असेल किंवा खूप गरम होत असेल आणि उन्हात बाहेर पडायचं असेल तेव्हा ही लावू शकता, पण ऑरल्स लावायची गरज नाही. आता मी घेतले म्हणून थोडीशी दाखवते, पण मी ती मानेला लावणार आहे आणि टी झोनला. थोडंसं हायलाईट करणार आहे आणि ब्राऊन केलिंगची कॉपी करा. बाकी काय आहे तसं. आता ऑलरेडी अगदीच असा ब्राऊन कलर मेकअप झाला आहे माझा. वाव. आता मस्कारा. मस्कारासाठी आपल्याला आरसा लागेलच, नाही तर डोळ्यात जाईल. राईट बॅड. सो फार सो गुड. आता मी एक गंमत अशी करणार आहे. मी हे ब्रश घेणार आहे आणि मी कुठे गेल्यावर माझं काय ब्राऊन हे बघ इकडे. अच्छा तुझ्याकडे राहतो. घे त्यातलं, घे. त्यातलं मी बाप रे दाखव ग्लिटरी. काय आहे. अच्छा तुम्हाला दाखवायचं ना. हे बघा हे हे. घेतलंय मी. ओके. आता हे ना असं कॉर्नर्सला
लावणार आहे. हल्ली ना मिनिसोमध्ये किंवा अशा कुठल्या तरी छोट्या आउटलेट्समध्ये हाफ लॅशेस पण मिळतात हां, ज्या स्टिक करायच्या असतात. म्हणजे फक्त एवढ्याच अशा लास्ट पोर्शन असतो त्यांचं, त्यांनी अशा फुल लॅशेस वाटतात. त्याही तुम्ही ट्राय करू शकता, पण त्या पडू शकतात कारण त्याला ग्लू नसतो. म्हणजे जो आपण लॅश ग्लू लावतो तो नसतो, त्याला स्टिकीनेस असतो असा. ओके. आणि बघा डोळे किती मस्त असे हायलाईट होतात जर तुम्ही कुठेही अशा एखाद्या ओकेजनला जात आहे जिथे तुम्हाला थोडासा असा पॉपअप व्हायला हवा आहे मेकअप, तर थोडंसं ग्लिटर जास्त यूज करू शकतो आपण. डिस्क्लेमर, मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही. मी स्वतःवरती एक्सपेरिमेंट करून लोकांचे एक्सप्रेशन्स रीड करून मेकअप कसा झाला आहे मी माझा मेकअप शिकले. खरंच मी तर बेटियाच्या वेळेला शिकले. मी बेटिया करत होते 2000 साली, पहिली माझी हिंदी सिरियल. तेव्हा मला ओका ढो येत नव्हता मेकअपचा, पण तिथे कास्ट एवढी होती की जवळपास आम्ही 8 ते 10 बायका होतो. त्यामुळे चांगल्या मेकअप आर्टिस्टचा नंबर, त्याच्याकडे आपला नंबर लागायला खूप वेळ जायचा. मग कधी कधी भीषण मेकअप व्हायचे, कारण नवीन आलेले असिस्टंट्स पण ट्राय करायचे आपल्या चेहऱ्यावर. मग मी ठरवलं की वॉटेवर घाण होतं आहे ना, मग आपलं आपणच करत एकदा शिकत जाऊ, म्हणून मी सुरुवात केली. आणि मग आता ॲटलिस्ट आपल्या चेहऱ्याला काय बरं दिसू शकतं तेवढं जमतं. मला दुसऱ्यांचा मेकअप ॲक्च्युली नाही तेवढंच. मला आणि दुसऱ्यांना ते खूप करताच येत वेळ, नाही. मला दुसऱ्यांना नाहीच करते, मी अवीला करते. पण कारण त्याला त्यांना काय करणार का चिकचिक नसतं. चिकचिक लावायची असते, पावडर किंवा बेसिक पण असं पावडर. कोणाला फाउंडेशन वगैरे म्हणजे ते खूप अवघड काम आहे. स्वतः कसा अंदाज असतो चेहऱ्याला, बट अदरवाईज नाही. मला आठवतं जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा नवीन होते, तर मी अशी वाचून बघत बसायचे दुसऱ्याचा मेकअप चालू असताना की काय करतायत कसं, आणि मला नजरच हटवता यायची नाही. मला ऑकवर्ड व्हायचं कधी कधी की मी खूप जास्त स्टाईल करते असा मेकअप. पण मला वाटतं त्याच्यामुळेच मी शिकले आणि अगदी पहिल्या शोपासून मी माझा मेकअप ओ करायला वाव. आता मी हे लावते ब्राऊन कलर मी डोळ्याच्या खाली लावणार आहे थोडासा. विंड लायनर. ॲक्च्युली मी काजळ लावून आले होते, त्याच्यामुळे ते झालं आहे छान, पण थोडंसं इव्हन होईल. ओके, डन डना डन. जडा नाही मेकअप. नाही, मला आता पिक्सी ब्युटी लावायची आहे. कुठे गेली माझी पिक्सी ब्युटी? हे खरं तर ब्लश ऑन बिशॉन मी हिच्याकडून शिकले आहे. म्हणजे मला असं ते पहिले दिवस ती खूप हसली आहे या गोष्टींसाठी. कोट कुठे आहे तो, कोणी मारलं तुला, म्हणजे काय एवढं तर तुला नाहीच लाल मला करून लावता आले. येत, कॅरी पण नाही करता येत ते. पण आता मी थोडंसं इकडे तुझ्या त्या रीलचा एक शॉट जायला पाहिजे आता. परवा टाकली एवढं तोड लाल खूप केलं. खूप का लावलं होतं मी तेवढं, मला काही कळेल ना काय झालं म्हटलं तुला मी. बापरे, तुम्ही रील बघा प्लीज. ते ब्लॅक साडीतलं केलं मी ट्रान्झिशन झुंगझुंगवालं, आणि त्याच्यात डायरेक्ट कट्टू ऐक Direct भीषण लाल चेहरा. भीषण भीषण दिसते मी त्याच्यात. पण आता मी बघा मी थोडं खाली लायनरची एक लाईन लावली आहे. आता एक गंमत अजूनही करू शकता तुम्ही. हेच सेम शिमर घ्यायचं आणि डोळ्याच्या आत लावायचं. काय म्हणाले मी त्यांना ते मर्ज करा हे असं. ओके राईट. आता हे लिपस्टिक. ये माझी पण आता लिपस्टिक आहे. कुठली लावूया तर आता हे मॅटचं माझ्याकडे. आता डोळे आहेत तर आपण काजळ लावून घेऊ. काजळ लोअर आयलिड नाही, काय म्हणतात ते, वॉटर लाईनला, लोअर वॉटर लाईनला आणि वरती पण लावायचं, म्हणजे असे आईज छान दिसतात. त्या म्हणजे डोळे मिटायचे आणि वरती पण फिरवायचं, खाली पण. आता लिपस्टिकच्या आधी खरं लिप बाम लावावा, कारण लिक्विड लिपस्टिक आहे. ही कायलीची लिपस्टिक आहे जी मी एअरपोर्टला घेऊन लावणार आहे आज. पण मी 2 मिक्स करणार आहे. तर आता मी ऑलरेडी लावलेली आहे लिपस्टिक, त्यामुळे काय ओ नाईस. व्हेरी नाईस शेड. छान आहे. आता कसं दिसणार मला? बेकार, हे वयच बेकार असतं.
पण ही डार्क दिसते खूप. अहो आम्ही मिक्स करणार आहोत 2 लिपस्टिक. काय बोललं असं. मी एक अजून एक गोष्ट ॲड करणार आहे जी हिला अजिबात आवडत नाही आणि ते आहे ग्लॉस. मला छान नाही दिसत, मला आवडण्यापेक्षा मला ते छान नाही दिसत. हिनेच मला हे दिलं घ्या होतं. लिपस्टिक. चला कायलीची लिपस्टिक आपण पण लावूया बाबा. या आणि हुडा ब्युटीची एक मी न्यूड लिपस्टिक घेतली होती, छोटू मिनी. हे मी हिच्याकडनं शिकले होते. जर का कुठली लिपस्टिक खूप डार्क वाटली की त्याच्यावरती बेस म्हणजे फाउंडेशन लावायचा किंवा एखादी न्यूड लिपस्टिक लावायची आणि मग त्याचा कलर अमेझिंग होतो. ही पण करेन, मी पण करेन. तुटली आहे माझी लिपस्टिक. आता बघून घ्या कशी आहे लिपस्टिक. ओके, लिप लायनर लावल्यामुळे अशी. ओठांचा शेप जास्त हे होतो, स्टँड आउट होतो, खूप छान वाटतं. मला असं वाटतं की मी आधी का नाही केलं. मी ॲक्च्युली मेकअपला फार सिरियसली घेतलं नाही आहे असं मला एकंदर लक्षात येतं. अशी झाली आहे शेड आमची. ओ ब्युटिफुल यार. पुढे शेड बघ अशी होती. झालाय आपला मेकअप. स्टुडिओ फिक्स माझा पण झाला. लिपस्टिक तुटली ब्रशनी. खरं तर आम्ही, तुला आठवत आहे का 7व्या मुलीची 7व्या मुलगीला अनेक अशा अर्ध्या अर्ध्या संपलेल्या लिपस्टिक्स ठेवून दिल्या होत्या, कारण त्या 1-2 लिपस्टिक्स मिक्स करून शेड्स कशा करायच्या याचा आम्ही व्लॉग करणार होतो. तेव्हा तर मी फारच म्हणजे अगदीच कमी व्लॉग्स करायचे, मला जमायचंच नाही. आणि त्यात शेवटी आम्ही त्या देऊन टाकल्या, कारण त्या झालाच नाही तो व्लॉग, राहूनच गेला तो. तर तसं आहे. 7व्या मुलीच्या वेळेला पण आपण असंच एकत्र सुरू व्हायचा आपला मेकअप. हो, आणि एकत्रच संपायलाच होता पटापट. झालंय माझा मेकअप डन आहे. आता हे परत शिवण्याचं इथे लावणार, कारण मी आता स्टुडिओ फिक्स लावलं होतं ना. कसं दिसतंय. कलर करायला झालेत केस माझे. कोल्हापूर एक्झिबिशनच्या आधी केलेत, म्हणजे ऑलमोस्ट आठवडा वगैरे 10 दिवस. लगेच ते वाढतात ही चांगली गोष्ट आहे, पण ते ग्रे येतात ना. हे आम्हाला पण आमच्या पण इथे. सो आहे हिचा इंडियन मेकअप विच नीड्स अ टिकली. टिकली आता मी आता जस्ट ही आहे म्हणून ही लावते, पण छोटी टिकली पण लावू. कसा वाटला तुम्हाला आमचा हा मेकअप? आता कुठे आमच्याकडे झालाय आणि एवढाच करता येतो. आणि हे करण्याचं कारण सुद्धा असं की याच्यानंतर आम्ही याच्या आधीचं रील ट्रान्झिशन शूट करून बसलोय आणि आता ह्या मेकअप नंतर आम्ही उरलेलं ट्रान्झिशन शूट करणार आहोत. साड्या नेसणार आहोत आणि रील्स टाकणार खूप आहोत. सुंदर साड्या आहेत. मी म्हटलं ना त्याच साड्या आहेत का नाताशी. म्हणजे हा कलर असा एकदम ग्रे सटल वाटतो, पण ही पॅचवर्कची आहे, माहेश्वरी आहे. ग्रीन चेक्स आहेत त्याला, शेडेड. फोन आला, कट झाला, तर मी म्हणते ही हँडलूमची साडी आहे आणि तुम्ही बघू शकता की एकातनं एक धागा कसा चेंज होत गेलाय. ब्युटिफुल साडी आहे. खरंच गोड दिसणार त्या आणि नेसल्यावर. फोटोशूट करणार आहोत. ही मी नेसणार आहे आणि ती येलोवाली ती नेसणार आहे. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि काय बरं, असे व्हिडिओज तुम्हाला आणखीन बघायला आवडले तर नक्की सांगा. नेक्स्ट टाइम हो, आपण एकदा आपण ते पण सुरू केलं होतं, टिप्स पण दिल्या होत्या आपण एकदा, की 5 टिप्स काय करू शकतो, पाणी प्या किंवा तसं आम्ही एक सिरीज करायचं आमच्या डोक्यात होतं एकत्र. पण शूटिंगच्या दरम्यान मला आठवतंय त्या दिवशीच माझं ऍक्सिडेंट झालं होतं. हो, इथे आमची मारामारी होती. मी काहीच केलं नव्हतं, तिचं तिनेच मारामारी करून पडायचं होतं आणि मी अशी ती मला ढकलणार होतीस. मला सांगितलं होतं कॅमेराच्या लेफ्टला जायला आणि ढकलल्यानंतर मी माझी लेफ्टला हिने मला, तर मागे कॅमेरा होता. परत एकदा सांगा, आमचा फोन कट झाला. सो हिने मला व्यवस्थितच ढकललं होतं राईट साईडला, जिथे तिला कळलं की इकडे मोकळी जागा आहे. पण मला डोक्यात असं होतं की लेफ्टला जायला सांगितलं. सो मी लेफ्टला सरकले आणि ज्या स्पीडने मी टर्न झाले तर इकडेच माझा कॅमेरा होता आणि त्याच्याशी ही रिम होती लेन्सची, ती डायरेक्ट इकडे घुसले. मी वाकले तसं
रक्त रक्त पडायला नुसतं लागलं भरपूर. रक्त. बेकार बेकार. आणि मग त्यानंतर आम्ही shoot त्रिनयना केलं. देवीच्या देवळात विरोचकाला मारण्याचा सिक्वेन्स होता. हा, ओ. बाबा माझे आणि वांदे झाले. आणि मग मग मला वर कळसावर चढणे वगैरे असं अनेक काय काय. Stitches पडलेले ना? हो, stitches पडले होते. तर त्यामुळे ते राहून गेलं सगळ्याच गोष्टीनंतर, कारण खूप हेक्टिक शेड्यूल चालत होतं पण आमचं. आता आय थिंक दोघींना वेळ आहे. हिचा आता नेक्स्ट प्रोजेक्ट येण्याआधी. सो आय तेव्हा थिंक करू आपण करू शकतो. शकतो. मला तर तुझाच ब्लॉग टाकावा लागतं वाटतं. तिकडे जास्त बोलते ना मी एवढी फनी दिसते. हे असं शर्ट बिर्ट आणि शर्ट टिकली इंडियन मेकअप. आय होप तुम्हाला बघा. आजचा आमचा मेकअप रुटीन थांबा, आवडला थांबा. असेल. खूप मोठा झाला व्हिडिओ, आता पोस्ट केला मी आता छान दिसते. उलटा आहे तो पदर आहे. हो मग असू दे, जाऊ दे काहीतरी एक वेगळं. ही साडी आहे. ओके. तर आता आपण आपण शर्ट पण चालू शकतो. हा, आणि मी तुम्हाला परत परत सांगते, ब्लाऊज शिवण्याच्या फंदात पडू नका. असं काही असेल, आपले कॉन्ट्रास्ट, आपले जुने ब्लाउजेस असतील ते छान Tops शिवा. असतील. हाय मस्तच ते पण बघ ना. आणि ते वापरून टाका. मग ते जुने झाले की मग नवीन ब्लाउजेस शिवा. पण ब्लाउजेस शिवायचे आहेत म्हणून साड्या नेसायच्या राहिल्या असं करू नका. आणि साड्या आणि ब्लाउजेस वरती ब्लॉग हवा असेल तर आम्ही नंतर तो परत वेगळा करतो. इकडे माझा 26 मिनिटांचा ब्लॉग झाला. ओके, ओके, नंतर करूया. एवढे आमच्याकडे नसते हो मेमरी. चला बाय बाय. यांच्याकडे नवीन फोन आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला तितिक्षा दावडे ॲज वेल ॲज हिच्या चॅनलला ऐश्वर्या रारकर. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. ओके, तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय. बाय.